नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण करंट अफेअरचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला कुठलीही एक्झाम असो, सर्वच एक्झामला या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर बघा, पुण्यभूषण पुरस्कार 2025 हा विजय केळकर यांना मिळाला आहे। आणि पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्राकरिता दिला जातो? तर बघा, पुण्यभूषण पुरस्कार हा अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जातो। क्वेश्चन नंबर 2 आहे, विधानसभेचे नवे उपाध्यक्ष कोण बनले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे अण्णा बनसोडे। विधानसभेचे नवे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बनले आहेत। क्वेश्चन नंबर 3 आहे, जागतिक क्षयरोग टीबी दिन 2025 कोणत्या तारखेला साजरा झाला? तर बघा, जागतिक क्षयरोग टीबी दिन हा 24 मार्चला साजरा करण्यात आला। कधी साजरा करण्यात येतो जागतिक क्षयरोग टीबी दिन? तर हा 24 मार्च। आणि टीबीचा फुल फॉर्म काय आहे? मायको बॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस। मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन। क्वेश्चन नंबर 4 आहे, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे सुरू करण्यात आली? तर सांगा। तर बघा, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी ही मुंबई येथे सुरू करण्यात आली। देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबई येथे सुरू करण्यात आली। क्वेश्चन नंबर 5 आहे, खंजर संयुक्त सराव 12 कोणा दरम्यान आयुक्त करण्यात आला? तर बघा, याचा आन्सर आहे खंजर संयुक्त सराव 12 हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला। क्वेश्चन नंबर 6 आहे, नुकतीच पोटी श्रीरामलू यांचा पुतळा कोणत्या राज्यात बनवण्याची घोषणा करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे आंध्र प्रदेश। नुकतेच पोटी श्रीरामलू यांचा पुतळा आंध्र प्रदेश राज्यात बनवण्याची घोषणा करण्यात आली। क्वेश्चन नंबर 7 आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 118वा। वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचा जगात 118वा क्रमांक आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे, एशिया फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर बघा, याचा आन्सर आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट। ऑल वी इमॅजिन ॲज लाईट एशिया फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार ऑल वी इमॅजिन ॲज लाईट याने जिंकला आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चा शुभंकर काय आहे? तर बघा विद्यार्थ्यांनी, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। आणि जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। तेथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 10 आहे, रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर याचा आन्सर आहे पत्रकारिता। रामनाथ गोयंका पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रासाठी दिला जातो। कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेतेला UK सरकार द्वारा लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, चिरंजीवी तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकार द्वारा लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। नाइट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा, नाइट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेन्मार्क हा सन्मान विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे। कोणाला? विजय शंकर। क्वेश्चन नंबर 3 आहे, नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला याला जाहीर झाला आहे। 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर त्याचे आन्सर आहे ओडिसा।
57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन ओडिशा येथे करण्यात येणार आहे? क्वेश्चन नंबर 5 आहे, ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा याचा आन्सर आहे न्यायमूर्ती हरीश टंडन. ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून नेटुम्बो नंदी डेटवा. नेटुम्बो नंदी डेटवा. बघा काय वाचायचं वाचून घ्या तुम्ही, समजलं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती. 67व्या महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे? तर बघा 67वा महाराष्ट्र केसरी विजेता हा पृथ्वीराज मोहोळ आहे. कोण आहे? पृथ्वीराज मोहोळ. अंडर 19 महिला T20 विश्व चषक विजेता कोण आहे? तर बघा अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप विजेता भारत आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, टाटा स्टील मास्टर्स 2025 स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर बघा टाटा स्टील मास्टर 2025 स्पर्धेचा विजेता आहे आर प्रज्ञानंद. मेमरी लीग विश्व विजेतेपद 2025 कोणी जिंकले आहे? तर बघा मेमरी लीग विश्व विजेतेपद 2025 विश्व राजकुमार यांनी जिंकले. कोणी जिंकले? मेमरी लीग विश्व विजेतेपद 2025 विश्व राजकुमार यांनी जिंकले आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 कोणते आहे? तर बघा अनादि मी अनंत मी. अनादि मी अनंत मी हा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 आहे. महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे, सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार हा सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 हा रार बोराडे यांना मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर बघा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी याला मिळाला आहे. वायुसेना पदक 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर वायुसेना पदक 2025 ने अक्षय सक्सेना यांना सन्मानित करण्यात आले. क्वेश्चन नंबर 16 आयसीसी तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार क्रिकेटपटू कोण आहे? तर त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह. आयसीसी तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आहे. सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड. सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड कोण आहे? तर त्याचं नाव आहे समीर कनोडिया. समीर कनोडिया सीईओ ऑफ द इयर वर्ल्ड आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक कोण? सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक कोण आहे? तर ते आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग. कोण आहे? ज्ञानेंद्र प्रताप सिंग. भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहे. आणि कितवे आहे ते? 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमारजी. क्वेश्चन नंबर 20 आहे, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण आहे? तर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री ह्या रेखा गुप्ता आहेत. कोण आहे? रेखा गुप्ता. दिल्ली विधानसभा नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर दिल्ली विधानसभा नवीन अध्यक्ष विजेंदर गुप्ता बनले आहे. कोण आहे? विजेंदर गुप्ता. क्वेश्चन नंबर 22 आहे, भारताचे इजिप्त मधील राजदूत कोण आहे? तर भारताचे इजिप्त मधील राजदूत हे सुरेश के रेड्डी आहे. भारताचे इजिप्त मधील राजदूत सुरेश के रेड्डी आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहे? तर देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन आहे. कोण आहे? देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन. क्वेश्चन नंबर 24 आहे, देशाचे मुख्य आर्थिक नागेश्वरन. पंतप्रधानाच्या सचिवपदी कोण आहे? तर पंतप्रधानाच्या सचिवपदी शक्तिकांत दास आहेत. पंतप्रधानाच्या सचिवपदी शक्तिकांत दास आहेत.
क्वेश्चन नंबर 26 आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर बघा 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले. क्वेश्चन नंबर 27 आहे, 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन करण्यात आले. क्वेश्चन नंबर 28 आहे, 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण आहे? तर 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे अशोक राणा. कोण आहे? अशोक राणा. क्वेश्चन नंबर 29 आहे, 9वी आशिया आर्थिक संवाद परिषद 2025 कुठे भरणार आहे? तर बघा 9वी आशिया आर्थिक संवाद परिषद 2025 ही पुणे येथे भरणार आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, महाकुंभ मेळा 2025 प्रयागराज कुठे होता? यूपी. सर्वांना माहित आहे. कधी ते कधी? 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान. लक्षात ठेवा तारीख, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान. क्वेश्चन नंबर 31 आहे, सन्मानाने मरण्याचा अधिकार देण्याचे भारतातील दुसरे राज्य कोणते? तर बघा सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरे राज्य कर्नाटक आहे. तर पहिले राज्य कोणते आहे? तर पहिले राज्य हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि येत नसेल तर त्याचा आन्सर जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला त्याचा आन्सर दिला जाईल. क्वेश्चन नंबर 32 आहे, पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन कुठे झाले? तर पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन महाबळेश्वर येथे झाले. क्वेश्चन नंबर 33 आहे, कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते? तर बघा कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव आहे पेडगाव. कोणते गाव आहे? पेडगाव. क्वेश्चन नंबर 34 आहे, रोहित शर्मा आयसीसीच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? तर तो आहे दुसऱ्या. रोहित शर्मा आयसीसीच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार बनला आहे. वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? बघा विद्यार्थ्यांना प्रश्न काय म्हणत आहे, वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन हे शिर्डी येथे होणार आहे. कुठे होणार आहे? शिर्डी. क्वेश्चन नंबर कोणता होता? 35 हा आहे 36 37. भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे? तर याचा आन्सर आहे वृंदा राठी. भारताच्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे. तर कोण आहे त्या? वृंदा राठी. देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे? तर बघा देशातील इंदिरा गांधी नॅशनल एअरपोर्ट विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 38 आहे आणि हा क्वेश्चन नंबर 39. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री समुद्र परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे? तर बघा मुख्यमंत्री समुद्र परिवार योजना ही मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे. मुख्यमंत्री समुद्र परिवार योजना ही मध्य प्रदेश राज्याची आहे. इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनलाय? तर त्याचा आन्सर आहे सलमान खान. इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर हा सलमान खान बनला आहे. बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ मला कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.